आज आपण साधा सोपा सिंपल असा मसाला डोसा बनवत आहोत। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, जेऊज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 4 वाट्या तांदूळ घेतलं, 1 वाटी उडदाची डाळ घेतली, पाव वाटी हरभरा डाळ घेतली आणि 1 टीस्पून मी मेथीचे बी घेतले। हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। आता ह्या पातेल्यामध्ये आपण हे सगळं साहित्य मिक्स करून ओतून घेऊया। बघा, अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मिक्स करून ह्या पातेल्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, जवळपास 3 ते 4 पाण्याने हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे पाण्यानं स्वच्छ करून 3 ते 4 वेळेस हे धुवून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं। अशा पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचं 4 ते 5 वेळेस स्वच्छ करून घ्यायचं हे। बघा, अशा पद्धतीने मी हे स्वच्छ करून घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेते। जवळपास 2 ते 3 इंच वरी पाणी येईल असं मी पाणी टाकून घेऊन ह्याला मी रात्रभर भिजू घालून ठेवते। रात्रभर म्हणजे जवळपास 7 ते 8 तास जवळपास भिजू घालून घ्यायचं। नंतर हे सकाळी आपण हे काढून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने ही आपली डाळ तयार झालेली आहे, फुगलेली आहे, व्यवस्थितरित्या आंबलेली आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ घालून त्याचं पीठ करून घेते। थोडंसं पाणी टाकून मी हे ग्राइंड करून घेते। आता बघा, हे अशा पद्धतीने मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आज झालेली आहे। बघा, अशा पद्धतीचे हे पीठ आपलं झालेलं आहे। अशा पद्धतीनं सगळं पीठ आपण हे करून घ्यायचं। आता मी हे सगळं पीठ मिक्स ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता शेवटच्या घाण्याला मी आता 1 वाटी, ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीनं मी हे पोहे घेतलेले आहेत, भिजवून ठेवले होते आणि हे डाळीमध्ये घालून थोडंसं मिक्स करून हे पण ग्राइंड करून घ्यायचं। आणि हे ग्राइंड केलेले ह्या सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकत्रित करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। जास्त पाणी टाकायचं नाही ना तर आपलं पीठ जास्त आंबणार नाही। त्यामुळे थोडंच पाणी टाकून मी फक्त मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला झाकण ठेवून आपण जवळपास 8-9 तास झाकून ठेवायचं, रात्रभर जवळपास। बघा, कशी जाळी पडलेली आहे आपल्या पिठाला, म्हणजे आपलं पीठ किती व्यवस्थित आंबलेलं आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपण आंबवून घ्यायचं। या ठिकाणी मीठ टाकायचं मी विसरले, स्किप झालेलं आहे मीठ टाकायचं। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपण। आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे मी पाणी टाकून घेते आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे आपलं पीठ झालं पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आपण आता डोसे करणार आहोत त्याचे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मी हे पुसून घेते। नंतर पाणी टाकून घेतलं, आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे म्हणून आपण पाणी टाकून घेतलं। पाणी पण थोडंसं पुसून घेतलं, स्वच्छ करून घेतलं। आणि आता हे गॅस थोडासा कमी केला, मध्यम केला आणि हे पीठ टाकून मी हे डोसा तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं। आता गॅस मोठा केला। आपलं ज्यावेळेस डोसा आपण पॅनवर टाकतो नंतर आपण थोडंसं गॅस मोठा करून घ्यायचा। आपण हे आता उलटून घेऊ थोडंसं आणि अशा पद्धतीनं आपला हा डोसा तयार झालेला आहे। ही जी भाजी आहे, मी पूर्ण भाजीची रेसिपी दाखवलेली नाही, ही केलेली भाजी पूर्ण आहे। मी त्याच्यावर ही कोथिंबीर पेरून घेत आहे। आपण जे काय डोश्यासाठी मसाला भाजी करतो ही भाजी तयार केलेली आहे। बघा, अशा पद्धतीनं त्याच्यावर मी हे आपली कोथिंबीर पेरून घेतली। त्याचबरोबर मी हे चटणी पण केलेली आहे। पहा, मसाला भाजी, चटणी आणि डोसा अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे, तयार केलेली आहे। बघा, अशा पद्धतीने हे त्याच्यावर फोडणी टाकून घेतलेली आहे। अशी ही आपली चटणी झालेली आहे। पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करत चला।
लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.